छत्रपती संभाजीनगरमध्ये ॲट्रॉसिटी कायद्याबाबत पसरवण्यात येत असलेल्या अफवांवर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे। विधानसभेत आपण ॲट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत बोललो होतो, मात्र काही लोकांनी चुकीचा अर्थ काढत समाजात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केलाय। दलित समाजावर कोठेही अन्याय झाला तर तात्काळ गुन्हा दाखल केला जाईल, चौकशी होईल आणि अटक देखील केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच अन्याय झाल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन देखील त्यांनी केलं आहे। परवा दिवशी विधान परिषदेमध्ये मी ॲट्रॉसिटी संबंधात एक निवेदन केलं। त्या निवेदनामध्ये ॲट्रॉसिटी कायद्याचा अंमलबजावणी कशी केली जाते या संदर्भात मी बोललो। जर एखाद्याने समाजावर, दलित समाजावर जर अन्याय अत्याचार केला असेल तर तातडीने गुन्हा दाखल हा केला जाईल, परंतु त्याची आयोगातर्फे चौकशी सुद्धा केली जाईल आणि नंतर त्याला अटक केली जाईल, हे माझं स्पष्ट मत मी या विधान परिषदेमध्ये मांडलंय। परंतु काही लोकांनी आता यापुढे तुम्हाला ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करता येणार नाही अशा प्रकारचा गैरसमज समाजामध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतायत। मला ज्या खात्याचा मी मंत्री आहे, ज्या खातं मी चालवतो, त्यामध्ये दलित समाजातील, आमच्या उपेक्षित समाजातील या लोकांना न्याय द्यायची माझी भूमिका आहे, त्यांच्यावर अन्याय करण्याची नाही। म्हणून काही लोक जे काही गैरसमज पसरवत आहेत त्यापासून आपण सर्वांनी सावध राहिलं पाहिजे। यांना उद्योग नाहीये, यांनी आपला परीचा कावळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। दलित समाजावर, माझ्या बांधवावर, भगिनीवर कुठेही अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याचं काम हे माझं आहे। म्हणून आपण निश्चित राहा, कुठेही अन्याय झाला तर मला निश्चित फोन करा, मी तुमच्या सोबतीला उभा राहीन। धन्यवाद। जय भीम।